तुझा प्रोग्राम जॉईन करायच्या आधी माझे बरेच प्रॉब्लेम्स होते. मेनली माझा HbA1c 10 होता आणि म्हणजे स्लीप वॉज ओके बट टायमिंग इश्यूज होते, म्हणजे थोडंसं इनडिसिप्लिन म्हणू शकतेस. नंतर अजून पिरियड्स रेग्युलर होते तरी पण थोडासा हार्मोनल इम्बॅलन्स होता, कारण की ऍक्नेस वगैरे इथे यायचे, फोरहेड म्हण किंवा चिन एरिया. सो त्याच्यामुळे हार्मोनल इश्यूज होते ऍज पर डॉक्टर और हे. पण नंतर तुझा प्रोग्राम जेव्हा जॉईन केला, सो मेनली तुझं विजन बोर्ड इट वर्क, देन मॅनिफेस्टेशन दॅट ऑल्सो आय गेस वर्क अ लॉट, बिकॉज माझा HbA1c आफ्टर विदिन 2 months 7.9 होता. वाव. आणि हार्मोनल बॅलन्स म्हटलं तर माझे ऍक्नेस कम्प्लिटली बंद झाले. म्हणजे पिरियड्सच्या अगोदर जे यायचे थोडेफार तेही बंद झाले. स्किन थोडंसं ग्लो आहे, एनर्जी लेवल हाय आहेत. स्लीप ओके माझी पहिली पण बेटर होती, बट आता थोडासा माझा डिसिप्लिन आला आहे की स्लीप ट्राय करते मी की लवकरात लवकर झोपायला, आणि ती सो जी 6 ते 8 तासाची स्लीप असते ती कम्प्लीट करेन. आणि बाकी तर ओव्हरऑल हेल्थमध्ये बराच फरक पडला. वॉकिंगने फरक पडला, एक्सरसाइज ॲज यू सेड, दो मी तितकी रेग्युलर नाही एक्सरसाइजमध्ये, पण हा वॉकिंग मी रेग्युलर करते. तर त्याच्यामुळे थोडंसं ब्रीदिंग इश्यूज होते, म्हणजे दम लागायचा वगैरे, ते सगळं थोडंसं कमी झालंय. आणि ओव्हरऑल हेल्थ इज गुड. एनर्जी तर ऑफकोर्स वाढली आहेच, म्हणजे थोडंसं एक्झर्शन झालं तरी आता मी ते दिवस थोडासा पुश करू शकते स्वतःला. पहिल्यांदा जे डे एंड पर्यंत एकदम थकायला व्हायचं ते नाही होत. पहिल्यांदा जे आपण इझिली मी जे जंक फूड खायची, ठीक आहे जंक फूड आताही आवडतंच आपल्याला, असं काही नाही की आपण खात नाही, पण तेव्हा असं होतं की खाऊन आता जे माहिती झालंय की ते खाल्ल्यावर आपली बॉडी हार्म होणार आहे, सो थोडासा तो एक बॅकफूटवर येतो आपण की थोडंच खायचंय किंवा नाही खायचंय. प्रॉबॅबली वी आय ट्राय टू अवॉइड की नकोच खायला, पण अगदी जर खावं लागलं तर थोडं क्वांटिटी वगैरे मी कंट्रोल करते. आणि शुगर पण मी तशी कम्प्लिटली नाही सोडली आहे. एक दिवसभरातनं थोडेफार शुगर घेते मी, नाही असं नाही. आणि फ्रुट्स वगैरे मधून तर आपण घेतो शुगर, पण एक चहा बरोबर माझा थोडा हाफ स्पून वगैरे घेते मी. तर ते इम्प्लिमेंट करणं थोडंसं कठीण आहेच नक्कीच, कारण आपल्याला त्या सवयी नसतात चांगल्या सवयी. आपण बऱ्याच वाईट सवयी स्वतःकडे घेऊन बसलेलो असतो. पण येस, जर हे प्रोग्राम फॉलो केलं तर एक असतं ना की तू बऱ्यापैकी रिमाइंड करत असतेस. भले मी रिप्लाय नाही केला तरीही तुझं रिमाइंडर असतं, त्याच्यामुळे एक माइंडमध्ये असतं, अरे हा जान्हवीला मला सांगायचंय की मी या वीकमध्ये हा अकाउंटेबिलिटी आहे की मला कोणाला तरी आन्सर करायचंय. सो आय कॅनॉट फूल यू. आणि तुमचं डिसिप्लिन ह्याच्यासाठी मी हा रेकमेंड करेन की थोडं डिसिप्लिन येतं. टायमिंगवर जेवण, टायमिंगवर झोपणं. म्हणजे आता मी बोलले मुंबईमध्ये आपण राहतो, थोडंसं आपण घड्याळाच्या काट्यावर चालतो, तर थोडंसं ते घड्याळाला पण आपल्याप्रमाणे नाही हे करू शकत, आपल्यालाच घड्याळाप्रमाणे राहायचंय.